The Great Happiness. माता पितु उपठानम् उत्तदारस संगहो अनाकुलाच कम्मन्ता ये तं मंगलमोत्तमम्। संपूर्ण जगाला ज्यांनी सुख, शांती, मानवता तथा दुःखमुक्तीचा आर्य संदेश दिला, असे ते दुःखमुक्तीचे मार्गदाता, दुःखमुक्त महामानव, महान कारुणिक तथागत भगवान सम्यक संबुद्ध तथागतांनी आपल्या शुद्ध प्रज्ञेतून निर्मिलेला सद्धम्म आणि त्याच सद्धम्माचा गेली 2500 वर्षांपासून सातत्याने अहोरात्र प्रचार आणि प्रसार करणारा पूजनीय भिक्खू संघ, ज्यांच्या महान आणि असीम त्याग प्रभावामुळे आपल्याला जो हा अनमोल असा बुद्ध धम्म लाभला आणि ज्यांच्यामुळे आपल्याला हे एवढे मोठे वैभव प्राप्त झाले, असे महान युग प्रवर्तक, भारतीय राज्यघटनेचे प्रमुख शिल्पकार, परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि सर्वच परिवर्तनवादी संत महापुरुषांच्या महान अशा विचारांना स्मरून आज वर्षावास पर्वातील या महान मंगलमय दिनी, उपोसथ दिनी, आपल्या धम्मदीप बुद्ध विहारात उपस्थित नंदनवन कॉलनी परिसरातील सर्व श्रद्धावान उपासक उपासिका, बालक तथा बालिका, तद्वतच द ग्रेट हॅपीनेस या यूट्यूब चॅनलचे सर्वच दर्शक, आपणा सर्वांच्या प्रती सर्वप्रथम मी मंगलमैत्री तथा सद्भावना व्यक्त करतो आणि तुम्हा सर्वांच्या सुख शांतीसाठी भगवान बुद्धांनी सांगितलेला सद्धम्म सांगण्यास प्रारंभ करतो। आपण सर्वांनी शांत, एकाग्र आणि श्रद्धायुक्त चित्ताद्वारे या अनमोल बुद्धवाणीला आपल्या हित सुखाकरिता श्रवण करावे, ग्रहण करावे। मागील काही दिवसांपासून आपण महामंगल सूत्राचा अभ्यास करीत आहोत आणि मध्यंतरी मग महामंगल सूत्रातीलच गाथेला अनुसरून काही उपदेश आपण श्रवण केलेले आहेत। भगवान बुद्ध श्रावस्तीमध्ये राहत होते आणि त्या दरम्यान भगवंताने जेतवन विहारामध्ये वास्तव्य करीत असताना हा उपदेश दिलेला आहे। तेव्हा आज जो उपदेश आपण ऐकणार आहात तो अत्यंत महत्त्वाचा आहे। अनाकुलाच कम्मन्ता या 1-2 शब्दांवरती आपण धम्मदेशना श्रवण करणार आहात। पाली भाषा आहे अनाकुलाच कम्मन्ता ये तं मंगलम उत्तमं म्हणाले भगवान बुद्ध। हेच उत्तम मंगल आहे। अनाकुलाच कम्मन्ता म्हणजे पाप विरहित कामे करणे, पाप विरहित कामे करणे। आर्य अष्टांगिक मार्ग सांगत असताना भगवंतांनी त्या 8 अंगांमध्ये एक अंग सांगितलेलं आहे, सम्यक आजीविका। आपणास ठाऊक असेल तर म्हणजे उदरनिर्वाह आपण कसा करावा या संदर्भात भगवंतांनी उपदेश दिलेला आहे। उदरनिर्वाह आपला चरितार्थ चालवण्यासाठी पैसा महत्त्वाचा असतो, पैसा कमवावा लागतो। प्रत्येक जण कामाला त्यासाठीच म्हणून जातो। परंतु भगवान बुद्ध म्हणाले की जर सुखाची भाकर खायची असेल, प्रसन्न चित्ताने राहायचं असेल, आनंदाने राहायचं असेल, तर जे काही तुम्ही काम करता परिवाराला सांभाळण्यासाठी, परिवाराला घडविण्यासाठी म्हणून उदरनिर्वाह ज्याला आपण म्हणतो, ती उदरनिर्वाह करण्याची तुमची जी पद्धती आहे
ती पद्धती सम्यक असायला पाहिजे. सम्यक आजीविका जर कधी नसेल तर भगवान बुद्ध म्हणाले, जरी पैसा आपल्याकडे असेल, आपणच कमावलेला आहे असे जरी वाटत असेल, तरी तो पैसा आपल्याला प्रसन्नता देईलच, आनंद देईलच, ह्याची शाश्वती नाही आहे म्हणाले भगवान. ते सांगत असताना भगवंतांनी 5 प्रकारचे असे व्यापार सांगितलेत, व्यवसाय सांगितलेत की जे कुणीही कधीही करू नये म्हणतात भगवान बुद्ध. व्यवसाय व्यापार जे असतात ते करू नये. 5 व्यापार भगवंताने निषेध मानले आणि त्यामुळे भगवान बुद्ध श्रावस्तीत राहत होते आणि श्रावस्तीत राहत असताना अनाथ पिंडक त्याला भगवान बुद्ध अनेक उपदेश करायचे. तर त्याला उपदेश करताना सांगितलं आहे की जो कोणी व्यक्ती आपल्या जीवनामध्ये गृहस्थ असताना आपल्या पोराबाळांसाठी कमाई करायची आहे म्हणून, घर निर्माण करायचं आहे, बांधायचं आहे म्हणून, किंवा श्रीमंत व्हायचं आहे, धनवान व्हायचं आहे म्हणून जो कोणी व्यक्ती जो कोणता व्यापार करेल, व्यवसाय करेल, त्याने 5 प्रकारचा व्यवसाय करू नये. म्हणजे प्रत्येक व्यक्तीने सम्यक आजीविका जर पाळली तर 4 प्रकारचे सुख त्याला प्राप्त होतात, हे सुद्धा भगवंताने सांगितलेलं आहे. अन्यथा 4 प्रकारच्या सुखाला त्याला मुकावं लागते. तर आपण पाहूया की ते 5 व्यापार कोणते की ज्या व्यापारांचा भगवंतांनी निषेध केला आहे. माहीत आपल्याला पाहिजे ना, गृहस्थ आहोत तर काय करतो आहे. बऱ्याचदा बऱ्याच घरांमध्ये जेव्हा बोलविल्या जाते तेव्हा लोकांच्या तक्रारी असतात, भंतेजी सर्व काही घरात आहे परंतु आनंद नाही, सुख नाही, प्रसन्नता नाही, असे म्हणतात लोक बऱ्याचदा. सगळं काही आहे म्हणतात, सुविधा आहेत सगळ्या, परंतु प्रसन्न वातावरण नाही आहे, समाधान नाही आहे, शांती नाही आहे. मग बरेच लोक दरवाजाला ती मिरची बांधतील, कोळसा बांधतील, घोड्याची नाळ दरवाजामध्ये ठेवतील. काही काही वेळा गृहप्रवेशाला गेल्यानंतर असं दिसते काही काही लोकांकडे जे अंधभक्तीवाले असतात, ज्यांचा नको त्या गोष्टींवरती विश्वास असतो, अशा लोकांकडे ह्या सगळ्या गोष्टी काही दिसतात. कधी कधी लिंबू, ती काळी बाहुली, कोळसा असं काही काही लोक बांधतात. काही काही लोक काशीफळ बांधतात. काशीफळच म्हणतात तुमच्याकडे त्याला. असं एक फळ असते टरबुजासारखं, टरबूज. टरबूज तर समजते, टरबूज फार प्रसिद्ध आहे सध्या. ते काय कोहळा, कोणी कोहळा म्हणते त्याला, कोणी टरबूज म्हणते त्याला, आमच्या इकडे काशीफळ म्हणतात त्याला. असं ते भोपळा टाईप असतं ते. असं भोपळा पण गोल असतो, तर म्हातारीचा भोपळा टोनूक टोनूक, तर हा असा लांबुळा असतो. तुम्ही पाहिला असेल अनेक ठिकाणी, तुम्ही बांधला नसेल कधी, पण लोक बांधतात. हॉटेलमध्ये वगैरे किंवा एखाद्या दुकानात वगैरे किंवा कुणाच्या तरी घराच्या बाहेर वगैरे तो असा लटकवलेला असतो फळ. धन जास्त यावं, विघ्न येऊ नये, असे काय काय कारण आहेत त्यामागे. म्हणजे लोकांना वाटतं तसं. घर बांधताना पण आमच्या घराची दिशा कुणीकडे असावी, एंट्रन्स कुणीकडे असावा, किचनचा एंट्रन्स कुणीकडे असावा, खिडकी कुणीकडे असावी. पैसा आपला पण डोकं दुसऱ्याच, राहणार आपण पण विचार दुसऱ्याचा ठेवला. आता घर पूर्वेकडे तोंड असलं काय, पश्चिमेकडे असलं काय, वर असलं काय तोंड आणि खाली असलं काय. घरात राहणारे माणसं नीट असतील तर घराचं तोंड कोणीकडेही असो, घरात जर बुद्ध असेल, धम्म असेल, संघ असेल, संत महापुरुषांचा विचार असेल तर तोंड कोणीकडे असून काय करता. मला तर वाटतं आपल्या भारताचा जर विचार केला तर वास्तुशास्त्राचा आधार घेऊन घरं बांधलेले मला तर 85% घरं असतील असं वाटते.
पण त्या लोकांकडे जरी तुम्ही पाहिलं की ज्यांनी घर बांधताना वास्तुशास्त्राचा आधार घेतला, हे जरा तिखट असते हे जे इंजेक्शन देतो, पण हे वस्तुस्थिती असते. तर ज्यांनी वास्तुशास्त्राचा आधार घेतला, उपयोग केला घर बांधताना, त्यांचंही पहा तुम्ही, काय घरात भांडणच होत नसेल का? पैसा संपतच नसेल का? आजार पण येतच नसेल का? पश्चाताप येतच नसेल का? आई म्हणते त्यांना तर जास्तच होते तसं. होत असेल असं, पण कारण हे सांगण्याचं आहे की ह्या बाकीच्या बाह्य गोष्टींचा फारसा संबंध नसतो आपल्या जीवनाशी. आपल्या अंतर्मनाचा, आपल्या स्वभावाचा हा फार महत्त्वाचा संबंध असतो. आणि भगवंताचा धम्मच यासाठी आहे की मानवी स्वभावाला नीट बनविण्यासाठी बुद्धाचा उपदेश आहे, बुद्धाचा धम्म आहे. तर म्हणून भगवान बुद्ध म्हणाले की सम्यक आजीविका जर असेल तर आपले पोरं बाळ, आपला परिवार अतिशय आनंदाने, निर्विघ्नपणे, निसंकोचपणे, पश्चातापाविना एकदम सुखाने त्या घरामध्ये वास करू शकतात. तर गृहस्थ लोकांना हा उपदेश सांगितला भगवंताने की व्यापार कोणता करू नये. तर एक व्यापार सांगितला पहिला की जो करू नये, तर तो व्यापार सांगितला भगवंताने शस्त्राचा व्यापार करू नये. लिहून घ्या, शस्त्राचा व्यापार करू नये. तर त्या काळात जे कोणते शस्त्र असतील 2600 वर्षांपूर्वी, ज्यामुळे जीवसत्वांना मारल्या जाते, रक्त काढल्या जाते, किंवा जीवे मारल्या जाते, किंवा त्यांच्या अंगावरती व्रण येतील असे मारल्या जाते, ते सगळे शस्त्र. काठी पण शस्त्रातच मोडते. घरातला चाकू सुद्धा शस्त्रातच मोडतो. मग आता असलेले आधुनिक शस्त्र, मग बंदूक घ्या, पिस्तूल घ्या, गन घ्या, बॉम्ब घ्या, अणुबॉम्ब घ्या. घ्या म्हणजे काय आम्ही देत नाही आहे, उदाहरणासाठी सांगतोय की हे सगळे काही जे शस्त्र आहेत ते शस्त्रच आहेत. अमेरिकेने एकदा जपानवरती अणुबॉम्बचा हल्ला केला होता. हिरोशिमा आणि नागासाकी हे दोन प्रमुख शहर जे अत्यंत जगभरात सर्वात पुढे होते, विकसित होते, त्या दोन्ही शहरांना बेचिराख करून टाकला अणुबॉम्ब. भगवान बुद्ध 2600 वर्षापूर्वी म्हणतात की शस्त्रांचा व्यापार करू नये. आता तो कोणीतरी शस्त्रांचा व्यापार केला असेल म्हणून तर तो अणुबॉम्ब आला, म्हणून तर तो टाकला, आणि म्हणून तर लोकांवरती अनेक वर्षांपर्यंत त्याचा दुष्परिणाम झाला. आताही तिथे दुष्परिणाम झालेले, दुष्परिणामग्रस्त असलेली माणसं, प्राणी पाहायला मिळतात म्हणतात जपानमध्ये. तेव्हा शस्त्रच असते. आताही कायद्यामध्ये, आपल्या घटनामध्ये असं प्रकारचा कायदा आहे की शस्त्राचा विक्री करू शकत नाही शस्त्रांची. बऱ्याचदा बघा, कधी ट्रक सापडतात, कधी काही गाड्या सापडतात ज्याच्यामध्ये तलवारीचा व्यापार केला जातो, किंवा विकत आणलेले आहेत किंवा विकायला घेऊन जातात, तर ते अडवतात. बघा, कायद्यामध्ये आहे ही गोष्ट की शस्त्राचा व्यापार करू शकत नाही. भगवंताने सांगितलं आहे की शस्त्रांचा व्यापार करू नये. शस्त्रांचा व्यापार केला तर काय होईल बरं? समजा कोणीतरी व्यापारी आहे, त्याने शस्त्राचा व्यापार करणारा आहे आणि त्याने कुणाला तरी बंदूक विकली. त्या बंदुकीने कोणीतरी कुठेतरी जाऊन आपली दुश्मनकी काढण्याच्या हेतूने कुणाला तरी मारलं. कर्माचा भागीदार कोण कोण झालं यामध्ये? ती बंदूक विकणाराही आणि ज्याने बंदुकीनं ज्याला कुणाला मारलाय तोही. दोघांनाही फळ आहे ना. भगवंतांनी त्या दिवशी मी सांगितलं तुम्हाला, चोरी करणाराही पापाचा भागीदारी आहे आणि त्याला सांगणाराही पापाचा भागीदारी आहे. तर म्हणून भगवान म्हणाले की ज्या शस्त्रांमुळे असंख्य जीवांचं नुकसान होऊ शकते, अनेकांचे मुडदे पडतात, अनेकांचा रक्तपात होतो, त्यामुळे कधीही कुणीही कुठेही शस्त्रांचा व्यापार करता कामा नये. कारण पहिलं भगवंतांचं तत्व आहे पंचशिलामधील पानाती पाता वेरमणी.
आणि पानाती पाता करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला? शस्त्र हातात घ्यावं लागेल ना. म्हणजे जर कोणी प्राणीहिंसा करत आहे, करायची आहे, कुणाला मारायचं आहे, तर हातामध्ये शस्त्र घ्यावं लागेल. कधी कधी या हातांनी हे हात सुद्धा शस्त्र बनतात. कधी कधी आपले पाय सुद्धा शस्त्र बनतात. गळा दाबून मारतात लोक कुणाला तरी बघा, हे हात पण शस्त्रच होतात कधी कधी. पण ह्या शस्त्रांना चालविणारं कोण आहे? तर मन आहे. कारण जोपर्यंत मनात द्वेष, ईर्ष्या उत्पन्न होत नाही, जलसी उत्पन्न होत नाही, बदला घेण्याची भावना उत्पन्न होत नाही, तोपर्यंत कोणीच कोणाला मारू शकत नाही. मारू शकते का? कोणीच कोणाला भांडू शकत नाही तोपर्यंत, की जोपर्यंत मनामध्ये क्रोध उत्पन्न होत नाही, द्वेष उत्पन्न होत नाही. आज जगभरात जेवढे काही भांडणं होतात, वाद होतात, विवाद होतात, मग ते घरगुती असतील किंवा बाहेरील असतील, ह्या सगळ्यांना कारणीभूत आहे मनाची क्रोधी अवस्था, द्वेषी अवस्था, मत्सराची अवस्था, ईर्ष्यावाली अवस्था, जलसीवाली अवस्था आणि लोकांचा बदला घेणारी अवस्था. म्हणून भगवंताने पहिला व्यवसाय जो निषेध केलेला आहे तो कोणता आहे? शस्त्र विकणे हा जो व्यवसाय आहे त्याला निषेध केलाय भगवंताने. दुसरा एक व्यवसाय सांगितला ज्याचा निषेध केला भगवंताने, प्राण्यांचा व्यवसाय. प्राणी विकणे, हे जे प्राणी विकले जातात त्यांचा व्यवसाय. त्यामध्ये मग लोक बघा आता बैल विकतात, बकरे विकतात, डुकरं विकतात, म्हशी विकतात, कापण्यासाठी प्राणी विकतात ना. हे जी मांस विक्री होते, जगभरात मांस विक्री होते, भारतातून बाहेर मांस जाते, हे कत्तलखाने जे आहेत याच्याबद्दल फार मजेशीर हिस्ट्री आहे. म्हणजे रिअल हिस्ट्री ज्याला म्हणू आपण, सत्य वास्तविकता या कत्तलखान्यांबद्दल. जे लोक हिंसेला मानतात, म्हणजे असं मानतात की बा हिंसा म्हणजे लय मोठं पाप आहे, असं सांगितल्या जाते ज्यांच्याकडून किंवा ज्यांच्या तत्वांमध्ये, कत्तलखाने बऱ्यापैकी त्यांचेच आहेत. आपण हे ओपन आहे म्हणून नाव घेत नाही, पण सांगतो आहे भारतामध्ये विदेशामध्ये जे मांस पाठविल्या जाते त्यांचे जे कत्तलखाने आहेत ते काही बौद्ध लोकांचे नाही आहेत, हे मी अभिमानाने सांगू शकतो. बौद्धेतर लोकांचे कत्तलखाने आहेत. भलेही बौद्ध लोक मांस खात असतील, परंतु कत्तलखाने जे आहेत किंवा मांस विक्रीचा जो काही व्यवसाय आहे तो मला तरी वाटते की बौद्ध लोक करत नाही. भगवान बुद्धांनी सांगितलेलं आहे की प्राण्यांची विक्री करणे हा जो व्यवसाय आहे तो अतिशय सम्यक आजीविकेमध्ये बसत नाही. का? तर डायरेक्ट हिंसाच होते. आता इथे काय समजून सांगण्याचा विषय नाही आहे. प्राण्यांची विक्री ही त्यांची कत्तल करण्यासाठी, त्यांना मारण्यासाठी, त्यांचं मांस विकण्यासाठीच म्हणून होते. आणि म्हणून भगवंताचं पहिलंच तत्व आहे की पानाती पाता वेरमणी, कुठल्याही प्राण्याची हिंसा करता कामा नये. म्हणून तर भगवंताने सांगितलं आहे की सम्यक आजीविका करीत असताना आपण प्राण्यांची विक्री केली नाही पाहिजे. प्राण्यांची विक्री करताना मला आठवत आहे बघा, मी तुम्हाला सांगेल, मी लहान होतो, घटना घडलेल्या असतात, असंख्य घटना प्रत्येकाच्या जीवनामध्ये घडलेल्या असतात, बऱ्या वाईट. तर आम्ही लहान होतो फार, चौथीला काय, तिसरी चौथीला काहीतरी असेल त्या दरम्यान. तर घरी शेतीभीती आहे, तर आमच्याकडे गाई आणि तिचे गोरे वगैरे होते. तर आमच्याकडे एक गाय होती लाडाची. काही काही गायी असतात अशा की ते फार चांगल्या असतात, शाहू म्हणतात आमच्या इकडे त्याला. म्हणजे ती लात मारणार नाही, कोणाला त्रास देणार नाही वगैरे वगैरे. तर तिचा एक गोरा होता, असा चांगला मोठा झाला तो. आणि मग गावाच्या शेजारच्या एका व्यक्तीला तो पसंत पडला, खाण्यासाठी, कापण्यासाठी नाही, शेतीमध्ये वापरण्यासाठी. तर मग त्यांनी वडिलांकडे ते मागितला की बा तुमच्याकडे जो आहे तो आम्हाला द्या. आमच्याकडे त्याच्यासारखाच दुसरा गोरा होता. गोरा म्हणतात त्याला, काय म्हणतात तुमच्याकडे? गोरा, गोरा ना, गोरा. तर मग विकला वडिलांनी. मग विकला तर
तो नेऊन सोडायचा होता. गावाच्या शेजारीच गाव होतं. मग आम्ही सोबत गेलो, लहान होतो आम्ही तर. मग सोबत गेलो आम्ही. तर सांगतोय तुम्हाला, बघा प्राण्यांना सुद्धा भावना असतात. मग तो बांधला तिथे नेऊन त्यांच्या दारात. तर त्यांच्याकडे पण असे काही दुसरे प्राणी होते ना, म्हणजे गाई म्हशी गोरे, त्यांच्याकडे पण बैल वगैरे होते. तर मला आठवतंय चांगल्या प्रकारे, विषय निघाला म्हणून. तर मग वडिलांनी, आता तो गोरा जो असतो तो तापट असतो जरा, तर सहजी मालकाच्या व्यतिरिक्त कोणाला तो ओळखत नाही, जास्त जवळ येऊ देत नाही. तो लाथ मारतो. कधी कधी तुम्हाला कधी लाथ मारली असेल, तुम्ही शेतकरी असाल तर मग आमच्या वडिलांनी त्याला बांधलं. तो एवढा चांगला होता, घरी होता तोपर्यंत. बिलकुल त्याला कोणी, आता मी स्वतः लहान होतो तर जायचो त्याच्या पाठीवरून हात फिरवायचो आम्ही, एकदम मस्त त्याला प्रेम करायचो. प्राण्यांना प्रेम केलेलं आहे आपण, आताही करतो. तर मग त्याला बांधलं वडिलांनी. तिथून निघताना बांधून त्याला असं इथं बांधलं ना, असं वडील निघत होते त्याच्या पाठीमागून. तर त्याने लगेच लाथ मारली बघा. मला अजूनही आठवते. हे वडील ऐकतील आमचे, तर त्यांना ही आठवण होईल ह्या गोष्टीची, की त्याने लाथ मारली. तर हे जे प्रेम आहे, ह्या ज्या भावना आहेत, ह्या प्राण्यांना देखील असतात. तुम्ही जर कधी बारकाईने पाहिलं असेल तर प्राणी सुद्धा अश्रू गाळतात. कुत्रा असेल, बैल असेल, तेही अश्रू गाळतात बघा. तर म्हणून भगवंताने सांगितलं असेल की प्राण्यांचा व्यापार करू नये, कारण त्यांचा व्यापार जर केला तर त्यांची कत्तलच होते. आणि हे न करण्यामागचं जे काही भूमिका भगवंताने सांगितली आहे, याच्यामुळे अकुशल कर्म होते म्हणाले भगवान बुद्ध. म्हणजे डायरेक्टली अकुशल कर्म आहे हे. असे व्यवसाय करणे म्हणजे इतरांची हानी करणे आहे. आणि इतरांची हानी करण्याचा जो काही व्यवसाय असेल, कामधंदा असेल, तो अकुशल कर्मामध्ये मोडतो. म्हणून तर सम्यक आजीविका सांगितली. आणि हे सम्यक आजीविकेमध्ये मोडत नाहीत 5 व्यापार, असं मी आपणास सांगतो आहे. तिसरा व्यापार जो सांगितला भगवंताने, तो मांस विक्रीच्या संदर्भामध्ये सांगितलेला आहे. मांस विक्री, भगवान म्हणाले मांस विक्रीचा व्यापार सुद्धा कधी कोणी करू नये. कारण मांस विक्रीचा व्यापार करण्यासाठी, तुम्ही मांस खाणारे असाल तर तुम्ही कधी मांस आणण्यासाठी दुकानावर गेलात, एखादा बोकड्या कापताना तुम्ही जर पाहिलं असेल, एखादा मुर्गा कोंबडा कापताना तुम्ही जर पाहिला असेल, तर कापणारी जी व्यक्ती असते त्या वेळेसाठी का होईना त्यांच्यात क्रूरता निर्माण होते. क्रूरता. बकऱ्याच्या समोरच्या पायावर असे पाय ठेवतात. आम्ही लहान होतो, आमच्याकडे गावामध्ये लहान असताना कंदोरीचे प्रकार होते बघा. मी माझ्या आईवडिलांना फार पुण्यवान समजतो, त्यांचे धन्यवाद मानतो. बहुतेक हे सगळं काही जे आहे पूर्वकर्मामुळेच घडते, याच्यावर आमचा विश्वास आहे. आणि ते भगवंताने सांगितलेलं आहे. आमचे आईवडील कधी कोण्या देवाची भक्ती करणारे नव्हते. हालाकी आमच्या एरियामध्ये, आपल्या एरियामध्ये काही लोक कंदोरी करत होते. आताही करत असतील नसतील माहिती नाही. कंदोरी समजते ना, कंदोरी करत होते. तर नेहमी लोकांना सांगतो, गावी प्रवचन आयोजित करतात आमचं, बऱ्याचदा जयंतीच्या वेळेला बोलवतात आम्हाला प्रवचनासाठी म्हणून. तर तेव्हाही आणि आताही पाहतो आहे मी की जे लोक अशा प्रकारचं कर्म करतात कंदोरीचं, लोकांना वाटतं असं की हे आमच्या पोरासाठी, हे आमच्या नातासाठी वगैरे वगैरे, हे एवढं खीळ आहे समाजामध्ये आजही. औरंगाबादमध्ये सुद्धा अशा वस्त्या आहेत. बरेच वर्ष आम्ही औरंगाबादमध्ये पण काढलेत, नावं घेऊ शकत नाही. पण मोठमोठी लोक जे आपला तोरा दाखवतात समाजामध्ये, कधी कधी छाप पाडण्याचा विचार करतात, कधी कधी अशा लोकांकडून 5-5 बोकडे असतात. इकडे कुठेतरी काहीतरी आहे म्हणतात, ते तिथे जाऊन कापतात त्यांना. 5-5 बोकडे हो. मी विचार करतो, लोकांना सांगतो आपल्या नेहमी की विचार करा की तुम्ही नातू व्हावा म्हणून, किंवा त्याची तब्येत बरी व्हावी म्हणून, किंवा मुलगा व्हावा म्हणून, जर त्या भावनेतून असा काही नवस वगैरे बोलला असेल आणि कर्म धर्म संयोग
ते झाला तुम्हाला पोरगा नातू काय जे असेल ते, आणि तेव्हा जर तुम्ही एखाद्या बोकड्याला कापत असाल, कोंबड्याला कापत असाल, तर विचार करा तुम्ही, भगवंताने तर पहिलंच सील सांगितलं आहे, आणि जर त्या प्राण्याला कापत असाल तर मी तर समजतो ते जे कर्म केल्या जात आहे त्याच्या नावाने पोराच्या, पुण्य तर होऊच शकत नाही ते, पण उलट पक्षी पाप कर्म मात्र निश्चितच होते त्या पोराच्या नावाने. ज्यांच्या कुणाच्या नावाने करत असाल, जे कोणी करत असतील कंदोरी वगैरेचा प्रकार, देवाच्या नावाने कुणा त्या बकऱ्याला कापणे, कोंबड्याला कापणे, तर पुण्य तर होतच नाही, पण पाप मात्र निश्चितपणे होते. एकदा असंच याला पुष्टी देण्यासाठी म्हणून एक संदर्भ सांगेल मी आपणास. भगवान श्रावस्तीमध्येच राहत होते. तिथे चुंद सुकारिक नावाचा एक व्यक्ती होता. चुंद सुकारिक नाव होतं त्याचं. तो जो व्यक्ती होता तो क्रूर होता. तो जीवनभर त्या डुकरांना मारत होता आणि त्याचा व्यापार करत होता, मारून त्याच्या मांसाचा. एक दिवस तो गतप्राण झाला, मेला. पण मरताना असे डोळे फाडू फाडू आणि ओरडू ओरडू, तुम्ही कधी कुणाचा मृत्यू पाहिला असेल तर तसा मृत्यू कुणाच्या वाट्याला येऊ नये, बोंबलू बोंबलू, ओरडू ओरडू, क्रंदन करू करू, रडू रडू, आक्रोश करू करू मरताना जे कोणी मरतील त्यांच्याकडून हे अशा प्रकारचे कर्म घडलेले असतात. तर तो व्यक्ती जो होता डुकरांना पकडणारा आणि मारणारा, तर डुकराची एक खासियत असते, डुकर फार मजबूत असते म्हणतात, मरत नाही लवकर. त्याला जिवंत हातपाय पकडून त्याला त्याच्या खाली जाळ लावल्या जाते म्हणतात आणि त्याला मारल्या जाते म्हणतात, जिवंत. कारण ते मरत नाही. कापायला गेलं तर त्याची जी चमडी असते, त्याची जी कांती असते, त्वचा असते, ती फार जड असते म्हणतात. तर त्याला खालून आग लावतात, जाळ करतात आणि त्याला एका लाकडावरती लटकवतात आणि तसा त्याला मृत्यू. तर ते ओरडते फार, तर ओरडते म्हणून त्याचं तोंड बंद करतात, त्याचं तोंड बंद करतात. तुम्ही एखादा डुक्कर पकडणारा माणूस जर कधी पाहिला असेल तर बघा, डुकराला पकडल्याबरोबर तो एकदम किंकाळ्या ओरडतो, तो प्रचंड ओरडतो तो डुक्कर. तर हा जो व्यक्ती होता भगवंताच्या काळामध्ये, डुकराला मारणारा, कापणारा, त्याला अशा प्रकारे जाळून मारणारा, तो जेव्हा मेला तेव्हा तो सुद्धा मरताना प्रचंड ओरडत होता, किंकाळ्या फोडत होता, आक्रोश करत होता, क्रंदन करत होता, हातपाय असे खोरत होता आणि तसा त्याचा मृत्यू झाला. भगवंताला विचारल्यावर भगवंताने सांगितलं, भगवंताने की त्याने सम्यक आजीविका नव्हती केली, त्याने मांस विक्रीचा व्यापार केला, त्याने प्राणी विक्रीचा व्यापार केला आणि त्याचा परिणाम स्वरूप त्याला हे या जीवनात तर मृत्यू असा मिळाला, परंतु तो नरकामध्ये उत्पन्न होईल असं भगवंताने सांगितलं. अविची नरकात उत्पन्न होईल एवढं त्यानं भयंकर कर्म केलाय असं भगवंताने सांगितलं म्हणतात. तर म्हणून मांसाचा सुद्धा व्यापार आपण करता कामा नये, मांसाचा व्यापारही करता कामा नये आणि कधी आपल्या मुलासाठी, नातवांसाठी कंदोरी म्हणून, नवस म्हणून कोणत्या प्राण्याला मारता कामा नये. कारण कोणत्या प्राण्याला जर मारायचं आहे तर मनात द्वेष उत्पन्न झाल्याशिवाय, क्रोध उत्पन्न झाल्याशिवाय मारू शकत नाही कोणाला. एरवी सुद्धा तुम्हाला कुणाला समजा कधी मारला असेल तुम्ही तर आठवा, क्रोध उत्पन्न झाल्याशिवाय मारू शकत नाही आपण कोणाला. मनात द्वेष उत्पन्न झाल्याशिवाय, ईर्ष्या उत्पन्न झाल्याशिवाय कुणाला मारू शकत नाही. कोणातरी आपल्याला अशी एक मारली आहे कानाखाली, त्याला परत आपण तेव्हाच मारू शकतो जेव्हा आपल्या मनात क्रोध उत्पन्न होईल, द्वेष उत्पन्न होईल. जर यदा कदाचित आपल्या मनामध्ये द्वेष उत्पन्न होणार नसेल तर आपण म्हणतो बा ठीक आहे, हरकत नाही. आणि म्हणून भगवंताने सांगितला तिसरा व्यापार कोणता? मांस विक्री वर्ज्य आहे. चौथा व्यापार सांगताना भगवान बुद्धांनी सांगितलाय
मद्य, मादक पदार्थ, मादक द्रव्य, नशेली पदार्थ, दारू, गांजा, बिडी, तंबाखू हे जे काही आहेत आरोग्यासाठी अपायकारक, घातक आणि परिवाराच्यासाठी सुद्धा घातक असलेले, भगवान म्हणाले की मद्य विक्रीचा व्यापार कधीही कोणीही करता कामा नये. आपण टीकात्मक म्हणून बोलत नाही आहे, ही बुद्धाची वाणी आहे. करुणानंद भंतेजी जरी सांगत आहेत आपणास, हे वचन कुणाचं आहे, वाणी कुणाची आहे? भगवान बुद्धांची वाणी आहे. भगवान सर्वज्ञ होते असंच थोडी सांगितलं असेल हवेत. याचे दुष्परिणाम ओळखून तर भगवंतांनी सांगितलं असेल. म्हणून मद्य विक्रीचा व्यापारही कोणी करता कामा नये. जे सुखाची अपेक्षा धरतात, जे शांतीची अपेक्षा धरतात, जे प्रसन्न राहू इच्छितात, ज्यांना वाटते आपले पोरं बाळ चांगले गुण्या गोविंदाने आनंदाने राहावेत, त्यांनी हे व्यापार करता कामा नये. मद्य विक्रीचा व्यापार करणारे जे कोणी लोक असतात, भलेही ते श्रीमंत होत असतील, त्यामुळे भलेही धन जमा होत असेल त्यांच्याकडे, परंतु पोराबाळांवर, त्यांच्या स्वतःवर, मायबापावर आणि एकंदरीत संपूर्ण परिवारावर आज ना उद्या, उद्या ना परवा त्याचा दुष्परिणाम भोगल्याशिवाय सुटका नाही म्हणाले भगवान बुद्ध. कारण तुमच्या मद्य विक्रीमुळे कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त होऊ शकतात. तुमचे मद्य प्राशन केल्यामुळे कुणीतरी कुणाचा खून करू शकतो. तुमच्या मद्य प्राशन केल्यामुळे कुणीतरी कुणाचं रक्त काढू शकतो. तुमचं मद्य प्राशन केल्यामुळे कुणाला तरी आई समजत नाही. तुमचं मद्य प्राशन केल्यामुळे कधी कधी कुणाला बाप समजत नाही. तुमचं मद्य प्राशन केल्यामुळे कधी कधी कुणाला बहीण समजत नाही. तुमचं मद्य प्राशन केल्यामुळे कधी कधी कुणाला मुलगी समजत नाही. तुमचं मद्य प्राशन केल्यामुळे कधी कधी कुणाला आपला पोरगा समजत नाही. तुमचं मद्य प्राशन केल्यामुळे कुणाला आपले नातेवाईक समजत नाही, कुणाला आपले समाजातले लोक समजत नाही, कुणाला गुरु समजत नाही, कुणाला धार्मिकता समजत नाही. मद्य प्राशन केल्याचे एवढे दुष्परिणाम सांगितले भगवंताने सिगालोवाद सुत्तामध्ये. ह्या सगळ्या उपदेशांना सांगितलंय भगवंताने. म्हणून मद्य विक्रीचा व्यापार कधी करता कामा नये. आपल्यामुळे कितीतरी लोकांचे संसार उद्ध्वस्त होतात. त्या पैशाच्या पायी जर तुमच्याकडून हा व्यापार होत असेल तर पोरगा कधी कधी मरू शकतो, तुम्ही कधी मरू शकता. आणि एवढी वाईट अवस्था नावं घेऊ शकत नाही. परंतु माझ्याकडे माझ्या हृदयामध्ये यादी आहे, तुमच्या माहितीसाठी सांगतो. माझ्याकडे यादी आहे अशा लोकांची की जे लोक या व्यापारामध्ये गर्क आहेत. भगवंताचं वचन खोटं ठरत नाही बांधवांनो कधी. हे बुद्धाचं वचन आहे. पैसे कमविण्याचे दुसरेही मार्ग आहेत, उदरनिर्वाह करण्यासाठी दुसरेही मार्ग आहेत. अंग मेहनत करून उदरनिर्वाह करू शकता, लोकांची सेवा करून उदरनिर्वाह करू शकता, कपडे शिवून उदरनिर्वाह करू शकता, शेती करून उदरनिर्वाह करू शकता, घर बांधून उदरनिर्वाह करू शकता. काय काय करायचे उदरनिर्वाह करण्यासाठी अनेक मार्ग आहेत. पण हे मार्ग भगवंताने निषिद्ध मानलेले आहेत, वर्ज्य म्हणून सांगितलेले आहे. म्हणून दारू विक्री करू नये. कधी कुणाला वाटत असेल की खूप जास्त पैसे मिळतात, पण आपल्या त्या व्यवसायामुळे, आपल्या त्या व्यापारामुळे असंख्य लोक उद्ध्वस्त होतात. बघा तुम्ही कधी कुणाच्या घरी एखादा बाप दारू पिऊन जात असेल, जवान पोरगी असेल, जवान बायको असेल, तर काय अवस्था असेल त्यांची तुम्ही पाहिलं असेल नसेल. अहो अत्यंत वाईट अवस्था असते, अत्यंत वाईट. नेहमी सांगतो उदाहरणासाठी म्हणून, असंख्य दारुड्या लोकांची उदाहरणं सांगतो आपण. दारूमुळे तर अनेक हानी होते. एक तर दात पडतात, लिव्हर डॅमेज होते. विचारा डॉक्टरांना तुम्ही. असे करतात दारूवाले लोक. वय वाढलं, वय पुढे गेलं की जोपर्यंत गाडी व्यवस्थित आहे तोपर्यंत काही नाही, पण ज्यांना दारूचं व्यसन जडलंय
आणि ज्यांच्या शरीरात दारू गेल्याशिवाय ज्यांना चालता येत नाही, बोलता येत नाही, उठता येत नाही, ते दारू विना राहू शकत नाही. त्यांची बॉडी अशी अशी होते. लिव्हर डॅमेज झाले की शरीर आपलं असं होते. म्हणून लिव्हर खराब होतात, आरोग्य धोक्यात येते, दात पडू शकतात, लगेच जाभाडं बसतात, अस्वच्छ ठिकाणी राहू शकतात, अस्वच्छ खातात, गलिच्छ राहतात असे लोक. आणि म्हणून दारू पिऊही नये आणि दारूचा व्यवसायही करू नये. सम्यक आजीविकेमध्ये भगवान बुद्ध सांगतात मद्याचा व्यवसाय करू नये. आणि पंचशिलात भगवान बुद्ध सुरामेरय मद्यपमाद ठाणा सांगून सांगतात की मादक द्रव्यांचं सेवन करू नये. बघा तुम्ही किती अनुकंपा हो भगवंताची, किती करुणा ती, किती दया ती, किती प्रेम ते. 2600 वर्षांपूर्वी भगवंतानी हे वचन सांगितलं. याचे साईड इफेक्ट सांगितले भगवंताने, दुष्परिणाम सांगितले भगवंताने. आणि म्हणून मद्याचा व्यवसाय करू नये. बिलकुल अत्यंत हानी होते. कुणाला मद्य विक्रीसाठी मदतही करू नये. मद्य विक्रीसाठी, व्यवसायासाठी मदतही करू नये आणि स्वतः सुद्धा मद्य विक्री करू नये असं भगवान बुद्ध सांगतात. कोणी किती मोठे असतील, मग कोणती दारू असेल, ती विकता कामा नये म्हणाले भगवान बुद्ध. 5वा व्यवसाय सांगितला भगवंताने, विषाचा, विषाचा व्यापार करू नये. विष विक्री करू नये किंवा विष मिश्रित जे म्हणून काही आहे त्याचा व्यवसाय करू नये. काय होईल विष विक्री केल्यावर? विष विक्री केल्यावर काय होईल तर सरळ सरळ काय होईल ते. घाटीमध्ये विष प्राशन केलेलं कोणी असेल तर जाऊन पहा काय होते. आणि एखाद वेळेस चुकून कधी रागात नवऱ्यामुळं, कोणा सासूमुळं, सासऱ्यामुळं जाळून घेतलंय किंवा विष पिलंय, अशी कोणी माऊली असेल यदा कदाचित जिवंत असलेली, ती जिंदगीत कधीच पुन्हा दुसऱ्यांदा म्हणू शकत नाही की मी पेटून घेते किंवा थोडंसं विष पिते. तुम्ही पहा, आपला बारीक अभ्यास आहे म्हणून हे बोलतो आहे. तुम्ही कधी हॉस्पिटलमध्ये जात राहा पाहायला लोकांना, तुम्ही जळालेल्या वार्डमध्ये जाऊ शकत नाही. जे जळालेले पेशंट असतात त्यांच्या वार्डात तुम्ही जाऊ शकत नाही. एवढी भयंकर परिस्थिती तिथे असते. बोंबलतातच ते असे, आग होत असेल असे, आणि उघडं नागडं ठेवतात. असा कपडाही सहन होत नाही. बघा तुम्ही, आपल्याला कुठेतरी जळाला असेल तर असा कपडा लागू देत नाही, एवढी आग होते, अंगार होते अशी आणि पूर्ण अंग जर जळाला असेल, डोळे जळाले असतील कोणाचे, छाती जळाली असेल, पोट जळाला असेल, मांड्या जळाल्या असतील, कोणतेही अवयव जळाले असतील तर काय अवस्था असेल. आपल्याला चटका जर लागला असा थोडासा गॅसचा तर असं फुगते. आणि 5 मिनिटं कोणी जळत असेल तर काय अवस्था असेल. घाटीमध्ये आम्ही जातो, कधी कधी पाहतो तर प्रचंड वाईट अवस्था आहे. आणि ते जळालेले पेशंट असे असतात, विशेष म्हणजे बोलतात चांगले आणि आपल्याला वाटते बा वाचतात, हे घरच्यांना वाटते असं, पण वरतून जर आग लागलेली असेल, जळालेला असेल ना पेशंट, वाचणं फारच मुश्किल असते. कारण ते आग वरतून जरी लागली असेल तर ते आतमधलं जळते. ते तुम्ही उन्हात कधी राहून उभं राहून पहा, कधी भर मे महिन्यात 5-10 मिनिटं पायात काहीच घालू नका आणि रोडवर उभे राहा. चक्रा यायला सुरुवात होते, अंधारी यायला सुरुवात होते. आग एवढी भयंकर असते. आणि म्हणून विष पिलं असेल कोण्या माऊलीनं कधी तर ती पुन्हा म्हणू शकत नाही मी विष पितो म्हणून. जाळून घेतला असेल कोणत्या माऊलीनं कधी कोणामुळे, आणि जर यदा कदाचित पुण्यकर्मामुळे जिवंत राहिली असेल तर ती पुन्हा म्हणू शकत नाही मी जाळून घेऊ शकतो. त्याचे कारण आहेत. मरणाच्या दाढेतून जे परत येतात ना, ते पुन्हा कधीच म्हणू शकत नाही की मी मरतो म्हणून. कसे म्हणतील, मरण पाहून आले ते. आपल्याला वाटते असंच बोलता बोलता लय ताव येते, राग येते,
कोणी बोललं, कोणी काय झालं की मरतो मी मरतो मी. आणि जेव्हा असा मृत्यू येऊ लागते, आपल्या जवळजवळ मृत्यू जेव्हा येते, तेव्हा म्हणते वाचवा मग वाचवा मग वाचवा मग. हे होते. आपण म्हणजे हसवण्यासाठी सांगत नाही आहे, मी तुम्हाला हे जे सांगतो तर ही हकीकत अशी आहे. म्हणून विष प्राशन करणारे जे लोक असतात ते बऱ्याचदा मरतातच. गावाकडे जनावरं मरतात. मागच्या पोळ्याला फेसबुकवर पाहिलं मी, गावाकडे कोणीतरी फवारणी केली होती का काय केलं का काय माहीत, गावाकडे खुन्नसी पण काढतात. हो, खुन्नसी काढणारे पण गावाकडे एवढे अज्ञानी लोक, छोट्या छोट्या गोष्टीमुळं, शिक्षणाचं प्रमाण कमी आहे म्हणून की काय माहीत नाही, छोट्या छोट्या गोष्टीमुळं एवढा त्रास देतात इतरांना. छोट्याच गोष्टी, हो, काहीच नाही, काहीतरी बोलले भांडले आणि मला पैसे दिले नाही, शेतातून येऊ दिलं नाही, क्षुल्लक कारण, आणि त्या बैलांना काहीतरी खाऊ घातलंय आणि घरी सगळे, आणि मोठमोठे बैल मेले बिचार. मागच्या पोळ्याची गोष्ट मी फेसबुकवर पाहिली. मेले बैल, मोठमोठे बैल. त्या बिचाऱ्या प्राण्यांनी काय नुकसान केलं हो कुणाच. माणसाला भांडा, माणसाला बोला, माणसाला काय करायचं माणसासोबत करा ना तुम्ही. मुक्या जनावरांनी काय त्रास दिला तुम्हाला. त्यांना काय समजते, त्यांना समजते का कोणाची शेती आहे, कोणाचं काय पीक आहे ते. त्यांच्या मनात दुश्मनकी असेल का अशी, प्राण्यांच्या मनात काय दुश्मनकी आहे कोणाच्याबद्दल. आणि म्हणून भगवंताने सांगितलेलं आहे की मद्य विक्रीचा, विष विक्रीचा व्यापार करू नये, विष विक्री करू नये. विष विक्री करणारे लोक जे असतात ते अनेकांना हानी पोहोचू शकतात. आणि म्हणून भगवंतानी हे 5 व्यापार सांगितलेले आहेत की जे केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये दुःख आणि दुःखच भोगावं लागते. बहुतेक बौद्ध लोक हे व्यापार करत नसतील आणि करूही नये. आणि बौद्धांनीच काय, एकंदरीत सगळ्याच मनुष्य प्राण्यांनी हे व्यापार करू नये, बिलकुल करू नये. कारण जर आपण दुसऱ्यांना हानी पोहोचवतो आहे तर आज ना उद्या, उद्या ना परवा आपल्या पोरावरही येऊ शकते, आपल्या पोरीवरही येऊ शकते, आपल्यावरही येऊ शकते, घरातल्या कोणावर तरी येऊ शकते. जसं ते श्रावस्तीतल्या त्या डुकर विकणाऱ्या, डुकर मारणाऱ्या माणसाला जसं भोगावं लागलं तसं बऱ्याच जणांना भोगावं लागते. आणि म्हणून हे 5 व्यापार सांगितले नाही. आणि कर्म असे असतात बघा, तुम्हाला मी सांगेल कर्माचं एक उदाहरण. बऱ्याचदा असं होते की लोकांना कधी कधी वाटते कर्म करतो कोणाला समजत नाही, लक्षात येत नाही. काही काही लोकांची दारूची दुकानं, मद्य विक्रीची दुकानं काही काही लोकांच्या असतील तर समाजामध्ये वर तोंड करून फिरत असतील. त्यांना वाटत असेल असं कधी कधी. भगवान म्हणाले की पक्षी असतात ना, पक्षी वरती जेव्हा हवेत असतात तर पूर्ण वेळ हवेत राहत नाहीत. पक्षी पूर्ण वेळ हवेत राहतात का? नाही. थोड्या वेळाने जमिनीवर येतात, झाडावर जमिनीवर येतात, उंच जातात पक्षी. ठराविक अंतरापर्यंत असतील तर त्यांची सावली जमिनीवर पडते, आणि ठराविक अंतराच्या वर गेले की सावली दिसत नाही. पण याचा अर्थ असा नाही की त्यांची सावली दिसत नाही म्हणून पक्षीच नाही. तरी पण पक्षी असतात. प्रत्येकाची सावली पडत नाही किंवा ठराविक उंची गाठल्यानंतर सावली पडत नाही. भगवान म्हणाले कर्माचं असंच आहे. जरी वरवर करणी आपल्याला कर्म दिसत नसतील आपले, पण जेव्हा त्याचं फळ भोगायला मिळेल तेव्हा मात्र आपल्याला वाटते की हे दुःख झालंय आता. आणि भगवान म्हणाले जेव्हा जेव्हा दुःख होते त्या दुःखाचा परिणाम, त्याचं कारण असते. ते आपण 4 आर्य सत्यामध्ये पाहणार आहोत की कर्म सिस्टम काय आहे, प्रतित्य समुत्पाद सिस्टम काय आहे भगवंताने सांगितलेली. 4 आर्य सत्य, 4 दुःख कसे सांगितले भगवंताने, दुःखाची निर्मिती कशी होते हे आपण पाहणारच आहोत. तुर्तास हे आपण 5 व्यवसाय पाहत आहोत. आणि भगवान म्हणाले मग हे सम्यक आजीविकेमध्ये मोडत नाहीत 5 व्यापार, बरोबर. तर मग जे सम्यक आजीविकेमध्ये राहून आपला उदरनिर्वाह, जीवनचरितार्थ चालवतात असे जे कोणी लोक आहेत त्यांना 4 प्रकारच्या सुखाची प्राप्ती होत असते. 4 प्रकारच्या सुखाची प्राप्ती. हे 5 व्यवसाय करणारे अपायगतीला जातात.
अविची नरकात उत्पन्न होतील. या प्रेझेंट लाईफमध्ये, या वर्तमान जीवनामध्ये सुद्धा त्यांना दुःख उपभोगायला मिळेल. हे अशा प्रकारचे कर्म व्यवसाय केल्यामुळे, आणि म्हणून हे कर्म करू नये, हे व्यवसाय करू नये असं भगवंतांनी सांगितलं आहे. तर मग हे झालं सम्यक आजीविकेच्या उलट. तर मग सम्यक आजीविका जर ठेवली, कुणालाही न दुखवता, कुणालाही न त्रास होऊ देता, कुणाच्याही डोळ्यामध्ये अश्रू न येता, कुणाचंही नुकसान न करता असा जो उदरनिर्वाह असेल, कुणाला न लुबाडता, कुणाला न ठगवता, कुणाला न फसवता जे कोणता व्यवसाय कामधंदा करतो आपण आपल्या पोटा पाण्यासाठी, असे जे कोणी लोक सम्यक आजीविकेनुसार आपला चरितार्थ चालवतील त्यांना 4 प्रकारचं सुख प्राप्त होतं. पहिलं सुख आहे अस्ति सुख. पहिलं सुख सांगितलं आहे अस्ति सुख. अस्ति सुख काय आहे म्हणाले भगवान बुद्ध. जेव्हा कधी कुणीतरी व्यक्ती सम्यक आजीविकेनुसार, सम्यक आजीविकेला अनुसरून आपला जीवनचरितार्थ चालवतो, उदरनिर्वाह करतो, तो व्यक्ती त्यातून त्याला जे काही मिळकत प्राप्त होते ती मिळताना, मिळाल्यावर अगदी खुश होतो, सुखी होतो, आनंदित होतो. असा विचार करतो की हे माझ्या घामाचे पैसे आहेत. तुम्ही कधी घामाचे पैसे हातात घेतले असतील तुमच्या, तर आठवण करून पहा आपल्या मेहनतीचे, कुणालाही त्रास न होऊ देता घामाचे, म्हणजे काबाड कष्ट करून, अंग मेहनत करून, दिवसभर राबून, नांगरून, वखरून, खंड्या खोदून, खड्डे खोदून जे काही पैसे प्राप्त झालेले असतात, जे काही धन प्राप्त झालेले असते, त्यातून मिळालेली जी भाकरी असते ती आनंदाची भाकरी असते. भलेही चटणीन भाकर असेल पण ती सुख देते, भगवंताने सांगितले. म्हणून जो कोणी व्यक्ती सम्यक आजीविकेनुसार आपली उपजीविका चालवतो, त्याला जी काही मिळकत होत असते, मिळकत प्राप्त होते, तो सुखाने राहतो, सुखाने त्याचा उपभोग घेतो. म्हणून त्याला अस्ति सुख म्हटलेलं आहे. त्याचाच दुसरा भाग त्या सुखाचा सांगितला भोग सुख. भोग सुख म्हणजे की जे प्राप्त झाले त्यातून, त्या सम्यक आजीविकेतून मेहनत केल्यावर त्याच्यातून त्याचा भोग घेतो, तो उपभोग घेतो आणि एकदम आनंदाने राहतो. कारण त्याला काही टेन्शन राहत नाही. आपण मेहनत केली म्हणतो. तुम्ही कधी कधी म्हणत असाल बघा की ज्यांचं असं ध्येय होतं की शहरात घर बांधायचं आपल्याला, काही लोकांकडे जातो तर लोक एकदम डोळ्यात पाणी येऊन सांगतात कुणीतरी चांगलं घर बांधलंय. बरेच लोक बोलवतात भंतेजी गृहप्रवेशासाठी या, तर लोक सांगतात भंतेजी काहीच नव्हतं आमच्याकडे. एवढंच माहीत होतं की बाबासाहेब इथे आले, नागसेन भूमी, पावन भूमी निर्माण केली, मिलिंद कॉलेज निर्माण केलं. 10वी नंतरचं शिक्षण घेण्याच्या निमित्ताने फक्त आलो, रूम करून कुठेतरी राहत होतो आणि मग शिष्यवृत्ती मिळत होती, त्यातून काही शिष्यवृत्ती रूम भाड्यासाठी वापरत होतो. हॉस्टेलला राहत असताना काही जे काही खरेदी करायचे त्यासाठीही वापरत होतो आणि मायबापाला पण देत होतो. असं करता करता नोकरी लागली, कंपनीत काम केलं, नोकरी लागली आणि मग भंतेजी आता माझ्या मेहनतीचा हा परिणाम आहे, फार सुंदर असं हे घर बनवलं आहे. आनंद होतो लोकांना जर मेहनतीतून मिळवलाय तर, खरोखर आनंद होतो. आणि ज्यांची सम्यक आजीविका नाही आहे, ज्यांनी लुटलंय, ज्यांनी ओरबडलंय, हिसकावून घेतलंय, चोरून घेतलंय, ठगवून घेतलंय, फसवून घेतलंय, मग ते किती जरी मिळालं असेल तर ते दचकूनच राहतात. असे संशययुक्त मनाने राहतात, एकदम मोकळे राहू शकत नाही, ना समाजाबरोबर ना इतर लोकांबरोबर मोकळे नाही राहू शकत. असे लोक मनात त्यांच्या असे ते, कारण ते कर्म केले ना, आपण कर्म केले तर आपलं कर्म आपल्याला खात राहते मनातून. बघा तुम्ही कधी काही वाईट केलं असेल, कुणाचं आपल्याकडून घडलं असेल तर आपलं मन आपल्याला खाते. असे बारीक बनते मन,
संकुचित बनते मन आपलं, मनामध्ये संशय निर्माण होते, मनामध्ये भीती निर्माण होते. हे बुद्धाचं वचन आहे, हे भगवंताचं वचन आहे. आणि म्हणून जो सम्यक आजीविकेतून आपली धन दौलत कमावतो तो भोग सुखाचा लाभदायी लाभकारक बनतो, भोग सुख प्राप्त करतो, म्हणजे एकदम सुखाने मुलाबाळांना सुखाने जगवतो, स्वतः सुखाने राहतो. म्हटलं तिसऱ्या प्रकारचं अरुण्य सुख. अरुण्य सुख म्हणजे अरुण्य सुखामध्ये त्याची मानसिकता जी आहे ती प्रसन्न चित्त असते, आणि शेवटचं जे सांगितलं आहे त्याच्यामध्ये अनवद्य सुखामध्ये मात्र तो निर्दोष युक्त जीवन जगतो, निर्दोष युक्त. हे 4 प्रकारचे सुख आहेत. तर हे कुणाला प्राप्त आहेत काय किंवा कोण प्राप्त करते हे ज्याचं त्याच्यावरती अवलंबून आहे. पुन्हा एकदा लक्षात घ्या की जर सम्यक आजीविका करणारे आपण असेल तर 4 सुख आपल्याला प्राप्त होतात भगवंताने सांगितलेले. तर आजचा हा जो उपदेश आहे हा अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण तुम्ही गृहस्थ आहात, तुमचा उदरनिर्वाह तुम्ही करता. हे जे शस्त्राच्या संदर्भामध्ये सांगितलंय ते वनिज्य सुत्त म्हणून आहे, वनिज्य सुत्त. त्या वनिज्य सुत्तामध्ये हे व्यापार करू नये म्हणून सांगितले आहे. त्यामुळे आज या मंगलमय दिनी, खरं तर आज उपोषित दिवस आहे, सकाळी पण उपोषित ग्रहण केला आहे, बऱ्याच लोकांनी ऑनलाईन पण उपोषित ग्रहण केला आहे. तेव्हा तुर्तास हे महामंगल सूत्रातील माता पितू उपठानं पुत्तदारस संग हो अनाकुलाच कम्मंता येतं मंगलमुत्तमं, ही जी गाथा आहे त्या गाथेचा आज समारोप करतोय आपण. येतं मंगलमुत्तमं, भगवान म्हणाले हे जे मी आता आपणास सांगितले आतापर्यंत, काल परवा तेरवा माता पितूपासून जे काही सांगितलं आहे ते हे सर्व काय होतं, उत्तम मंगल होतं, हे भगवंताने सांगितलं. तेव्हा आजच्या दिवसासाठी हा उपदेश या ठिकाणी संपन्न करीत आहे. भवतो सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब बुद्धानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब धम्मानुभावेन सदा सुखी भवन्तु ते. भवतु सब मंगलम रक्षन्तु सब देवता सब संघानुभावेन सदा सुखी भवन्तु ते.